हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो. आज आपण 80 सेंटीमीटर पिसामध्ये संपूर्ण ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी इथे एक ब्लाऊज पीस टाकून घेतलेला आहे आणि हा संपूर्ण कटमधला पीस आहे. तुम्ही बघू शकता. आपण आयता पीस आहे 80 सेंटीमीटरचा. उंची टाकून घेतली 14 इंच प्लस 1 इंच ॲड केलं, 15 इंचावर मार्क केलं. शोल्डर घेते मी 5.25 इंच, कारण की डीप गळा आहे म्हणून 5.25 इंचावर मार्क केलं. मुंढा उंची 5.5 इंचावर मार्क केली आणि या पद्धतीने आखून घेतलं. साईज सांगायचं झालं तर 36 साईज आहे. 36 साईजचा चौथा भाग येतो 9 इंच. 9 इंचाच्या भागामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ. इथं 1.5 इंच पण शिलाई मार्जिन घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून आपण इथं परफेक्ट माप करून घ्यायचं, म्हणजे आपली रेष खालीवर होणार नाही. कमरेचा इथं चौथा भाग टाकायचा आहे. कमर आहे 32.5 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि पुढे रेष येते एक, आणि त्याच्यानंतर आपण इथं 1 इंच टक्स मार्जिन, त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच, अशा पद्धतीने लाईन काढून घेतली आणि या पद्धतीने आपलं मार्क आलेलं आहे. आता इथे आपल्याला पाऊण इंच आतमध्ये पॉईंट घेऊन या पद्धतीने लाईन काढायची आणि बॅकचा राऊंड शेप देऊन घ्यायचा. तर तुम्ही 1.5 इंचावर मार्क आपण दरवेळेस देत असतो. या पद्धतीने पण कधीतरी तुम्ही मोंढ्याचा राऊंड देऊन बघा, खूप सुंदर असं येतं. आणि शोल्डरचं माप प्लस अर्धा इंच टाकून घेतलेलं आहे आपण तिथं गळा रुंदीला, आणि अशा पद्धतीने 2.5 इंचाचा बॉक्स काढून घेतला आणि गोल गळ्याचा आकार देऊन घेतला. साधा ब्लाऊज आहे म्हणून गोल गळ्याचं मार्क केलं. तुम्ही जर अस्तरचं शिवत असाल, तुम्हाला डिझाईन शिवायचं असेल, तर तुम्ही या पद्धतीने शिवू शकता. आता बॅक पार्ट आपण इथे कट करू. बॅक पार्ट कट केला म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट आखायला सोपं जातं. या पद्धतीने मी इथं काढून घेतलं. आता आपल्याला इथे व्यवस्थित जे ब्लाऊज आहे आपला तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. तर मला इथं 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तुम्ही प्रिन्स कट पण करू शकता डायरेक्ट ब्लाऊजवरती. 80 सेंटीमीटर पिसामध्ये कटोरीचं पण ब्लाऊज मी नक्कीच सांगेल कशा पद्धतीने बसवायचं म्हणून. कटोरीचं ब्लाऊज हे आपल्याला पेपरवर कटिंग करावं लागतं. तर संपूर्ण मी जसंच्या तसं बॅक पार्ट काढून घेतला. वरच्या साईडला आरामशीर बाही निघणार आहे. 5 इंचाची बाही आरामशीर निघेल एवढ्या पिसामध्ये. जर त्याच्यापेक्षा मोठी असेल तर तुम्हाला 1 मीटर ब्लाऊज जो आहे तो घ्यावा लागेल. आता इथे बघा, आपण मोंढ्याचा राऊंड व्यवस्थित करून घेऊ. सरळ लाईन पहिले जसं 5.25 इंचावर आपण पॉईंट घेतलेला होता मोंढ्याचा, मुंढा उंची परत तिकडून मोजून त्याच पद्धतीने मार्क करून घेतलं आणि आतमध्ये थोडासा खोल भाग देऊन घेतला. आता आपल्याला इथे गळा जे आहे इथं खालून 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला शिलाई मार्जिन आपल्याला योगपट्टी जोडायची इथे, तर आपण इथं 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला इथे. हे बघा, 1.25 इंच खालून योगपट्टीसाठी वाढवून घ्यायचं आहे. आता जिथून आपण आपल्याला गळा रुंदीपासून गळा टाकून घ्यायचा आहे. तर गळा घेतलेला आहे आपण 2.5 इंच खालून बॉक्स काढून घेतला गळा रुंदीचा आणि या पद्धतीने गोल गळा काढून घेतला. जिथून आपण 1.25 इंच वाढून घेतलं तिथूनच आपल्याला 2.5 इंचावर योगपट्टी टाकून घ्यायची आहे. ही संपूर्ण आपली योगपट्टी राहणार आहे खालच्या साईडला, आणि आपल्याला द्यायचा आहे पाऊण इंचानी शेप द्यायचा आहे योगपट्टीचा आकार अशा पद्धतीने. आता इथे 10वा भाग टाकायचा 3.6 इंच 36 साईजचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. म्हणजेच आपण 4 इंच आणि एक रेष अशा पद्धतीने पॉईंट घेतला आणि वरच्या साईडला तुम्ही टक्स पॉईंट टाकायचा आहे. टक्स पॉईंटची उंची ही तुमची 3 पेक्षा वर नाही गेली पाहिजे, तर 3 पर्यंत तुम्ही ठेवू शकता. तुमचं म्हणजे वरतून तुम्ही टक्स पॉईंट मोजायचा आहे आणि त्यावेळेस तुमची परफेक्ट निघणार आहे. आता त्या पॉईंटपासून आपल्याला दोन्ही साईडला काय करायचं आहे, तर 1.25 इंचावरती किंवा 1.5 इंचावरती पॉईंट घ्यायचे आणि जो मोंढ्याच्या साईडला जो पॉईंट आहे तो तुम्हाला 2 इंचावर टाकायचा आहे किंवा 2.5 इंचावर टाकलात तरीही चालेल. अशा पद्धतीने आता सर्व पॉईंट मिळाल्यावर हे पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे. पॉईंट जोडून घेतले आपण बघा, आणि अगदी आपल्याला जास्त कपडा यूज नाही करायचा इथं. तर तुम्हाला इथं
पाव इंचाचं अंतर घ्यायचं आहे. जिकडून आपण गळा घेतला तिथे हुकलूक पट्टी येणार आहे, तिथं आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे आणि जिथून आपली योक पट्टी आपली आलेली आहे तिथं आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. अशा पद्धतीने आपण ते वाढवून घेतलं आणि जिकडून फिटिंग साईड आहे बघा योक पट्टीच्या वर, तिथंही आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आणि मोंढ्यामध्ये पाव इंच वाढवायचं. कारण आपला एक टक्स आहे जो मोंढ्यातला तो पाव इंचाचा आहे, तेवढाच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त वाढवायचं नाही आहे. आता योकपट्टीमध्ये आपल्याला जशी आपण आखून घेतली तेवढीच आपल्याला इथे कट करून टाकायची आहे. योकपट्टीमध्ये काहीच मार्जिन वाढवायचं नाही आहे. तर मी बघा थोडासा असा गोल राऊंड देऊन घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग पण करून घ्यायचं आहे. जसा शेप देऊन घेतला त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग पण करून घ्यायची आहे. बघा मी वर इथे पण शेप दिला, थोडासा गोल आकार, आणि या पद्धतीने कटिंग करून घेतलं. बघा 4 टक्सचं आपलं इथं मार्जिंग झालं आणि कटिंगही झालं. खडू म्हटलं की बरोबर दुसऱ्या साईडला वठल्या जातं आणि मग ते आपल्याला व्यवस्थित दिसतं. मग आता याच्यावरती आपण प्रेस करायचं आणि बघा बरोबर दिसतं. आपल्याला लगेच खडूचं मार्किंग त्याच्यावरती करून घ्यायचं. आणि हे बघा झालं आपलं 4 टक्सचं संपूर्ण कटिंग. आता राहिली आहे बाही. तर बाही पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आत्तापर्यंत इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे. व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तुमच्या मैत्रिणी ब्लाऊज शिवत असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 36 साईजचं 4 टक्स ब्लाऊज तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने ब्लाऊजवर कटिंग करू शकता. खूप सोपी पद्धत आहे. अगदी सहज नवीन जरी शिकत असाल तरी तुम्हाला जमून जाणार आहे. आता इथं बाहीसाठी मी इथं अशा पद्धतीने हा कपडा फोल्ड करून घेतला. आता 4.5ची बाही आहे, प्लस मी त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं. 5.5 इंचावर मार्क केलं. कॅप हाईट जी आहे ती 2.25 इंच घेतली. आता ही लाईन आपण आखून घेऊ. आता इथे तुम्हाला मुंडा घेर मोजून घ्यायचा आहे, जी काही तुमचा मुंडा घेर आहे. आता इथं ब्लाऊजच्या मापावरून मुंडा घेर मोजू शकता किंवा डायरेक्टली अंगावरून पण मुंडा घेर हा मोजू शकता. मी इथं 7.5 इंच 15 इंच मुंडा घेर होता, 7.5 इंचावर मार्क केलं आणि दंडघेर वरच्या साईडला टाकून घेतलं 5.25 इंच. आता जो आपण मुंडा घेर घेतला त्याचा मधला सेंटर घेऊन या पद्धतीने इथे 1 इंच आणि 1.25 इंच अशा पद्धतीने पॉईंट घेऊन अशा पद्धतीने याला शेप देऊन घेतला. आपली बाही एकदम तयार आहे आणि परफेक्ट अशी आपली कपड्यावर पण लागल्या जाती. जर मुंडा घेर हा आपला बरोबर आहे तर ती व्यवस्थित आपल्याला आपल्या कपड्यावर पण लागल्या जाते. मी तुम्हाला चेक पण करून दाखवणार आहे. हे बघा अर्धा इंच शोल्डरला सोडून द्या आणि या पद्धतीने चेक करा हा बॅक साईडचा. तर बघा अगदी बरोबर आपला जो काही मुंडा आहे तो एकदम परफेक्ट बसलेला आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.